नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्तच ना. तर आज मी हे रेसिपी बनवली होती. तर मी हे हरभऱ्यापासून बनवलेली होती. त्यासाठी मी हरभरे भिजत टाकले होते 4-5 तास. गरम पाण्यात टाकलं तरी चालतात ते. कोमट पाणी करून टाकायचं भिजायला. आणि मग मी ते मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. ते जारमध्ये टाकलं मी. बारीक वाटून घ्यायचं ते मिक्सरमधून. आणि त्यात टाकणार होते मी हिरवी मिरची, लसूण, ते पण त्याच्यासोबतच बारीक करून घ्यायचं. आणि त्यात टाकली मी जिरी. हे बारीक वाटून घ्यायचं थोडंसं पाणी टाकून. मग असं मिक्सचर तयार झालं होतं ते. मग त्यात मी ॲड केलं हळद, चवीनुसार मीठ आणि थोडासा हिंग. ते मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. याच्यामध्ये तुम्ही व्हेजिटेबल्स पण टाकू शकता, मी नव्हते टाकले. गाजर, टोमॅटो, कांदा, शिमला मिरची असं टाकू शकता बारीक कापून. त्यानंतर मग मी पॅन ठेवला. पॅन चांगला गरम होऊन द्यायचा. तेल टाकून घेतलं. मग ते बॅटर असं तेल पसरून घेऊन मग ते बॅटर टाकायचं. असं व्यवस्थित पसरून घ्यायचं. जाडसर केलं तरी चालतंय, पातळ केलं तरी चालतंय. ते डोशाच्या तव्यावर पण करू शकता हे तुम्ही. मस्त असं पसरून घ्यायचं आणि झाकण ठेवून द्यायचं. थोडंसं 2-3 मिनटं होऊन द्यायचं. चेक करून पाहायचं परत झालंय की नाही. थोडंसं तेल टाकून, कारण की पहिलं केलं का ते जरा तुटतंच, करपतंच. त्यामुळे ते चेक करायचं. दुसऱ्या वेळेस मग ते तापलं का व्यवस्थित पॅन, मग व्यवस्थित होतं. आता हे जरा तुटण्याच्याच मार्गावर होतं माझ्याकडून ते. मग व्यवस्थित असं पलटी मारून घ्यायचं. थोडंसं लागलेलं पण होतं, करपलं आहे. तेल टाकून परत झाकण ठेवायचं थोड्या वेळ. मग हे झालं होतं असं पलटी करून. मग हे झालं होतं. नंतर पण मी असंच तेल टाकलं आधी, मग बॅटर टाकून घ्यायचं. बाकीचे पण असेच करून घ्यायचे सगळे. पसरून घ्यायचं व्यवस्थित तेल टाकून. आणि पटकन होते ही रेसिपी, सोपी आहे एकदम. नक्की करून बघा, मुलांना आवडेल नक्कीच. त्याच्यासोबत सॉस खाऊ शकता किंवा खोबऱ्याची चटणी पण करू शकता तुम्ही. मी सॉसच घेतला होता. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. फॉलो करा माझ्या चॅनलला. रेसिपी आवडत असेल तर रेग्युलर व्हिडिओ पाहायला फॉलो करा. आणि कमी सामानात झटपट रेसिपी होतात, त्या पण पौष्टिक. ठीक आहे, आता हा पण झाला होता. मग तो काढून घेऊया. अशा प्रकारे आपले झाले होते तयार.